गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. तस्मै श्री गुरवे नमः. नमस्कार. गेल्या सत्रामध्ये आपण ज्ञानेश्वरीच्या 13व्या अध्यायातल्या 713व्या ओवीपर्यंत आलो होतो. त्याच्या पुढे जाऊ आता. 713 पासून पलीकडे तर आपल्याला ज्ञानदेव सांगत होते की आता अज्ञानाची आणखी काही लक्षणं सांगतो. तर कुठली लक्षणं आहेत ती? अज्ञानाची लक्षणं टू बी कंटिन्यूड असं होतं ना मागच्या वेळेस. ती अज्ञानाची लक्षणं आता आपण बघूया. तरी देह हाची आत्मा ऐसे या जो मनोधर्मा वळघोनिया कर्मा आरंभू करी. तर देह हाच आत्मा आहे, म्हणजे देह मीच आहे किंवा मीच देह आहे. देहच मी आहे फक्त, बाकी काही मी नाही आहे. देहबुद्धी क्लासिक अशा मानाच्या समजुतीवर स्वार होऊन जो कर्म करण्यास प्रारंभ करतो आणि उणे कापुरे जे जे काही आचरे तयाचेनी आविष्करे कुंथो लागे. आणि त्याच्या हातून जे जे काही पूर्ण किंवा अपूर्ण कर्म घडतं त्यामध्ये तो पूर्ण झालेल्या कर्माने गर्वाने फुगतो आणि अपूर्ण राहिलेल्या कर्माने खंती करतो. आता कसं आहे बघा की आपण जर स्वतःला देह मानलं तर आपण जे जे काही कर्म करू ते कर्म मी करतोय अशी आपली भावना असेल. म्हणजे आपल्या देहाने कर्म करू ना. आता जसं मी हे पाण्याची बाटली जी आहे तिथे बाजूला टेबलावर ठेवली होती, ती मी उचलली आणि ते मी प्यालो. तर मला काय वाटतंय की मी ही पाण्याची बाटली उचलली, ती तोंडाला लावली आणि मी पाणी प्यालो. कर्ता भाव त्याच्यामध्ये आला. हे अगदी सोपं झालं. याला काही याच्यामध्ये फारसा अभिमान वगैरे असायला पाहिजे असं काहीच नाही. परंतु मी तुमच्या पुढे बसलेलो आहे आणि मी गीतेबद्दल तुम्हाला सांगतोय असं समजा माझ्या मनात आलं. तर तो जो कर्ता भाव आहे ना, त्याच्यानी अहंता निर्माण होते. आणि दुसरं काय होतं की समजा हे सगळं झाल्यानंतर तुम्ही म्हटलं की हे खूप चांगलं झालं, तर मला असं वाटतं की हे कर्म चांगलं झालं किंवा पूर्ण झालं माझ्याकडनं. आणि तुम्ही मला चांगलं म्हटलं म्हणजे मग मी गर्वाने फुगलो. समजा हे चांगलं नाही झालं किंवा तुम्हाला आवडलं नाही कुठल्याही कारणाने, मला खूप वाटत असेल की खूप चांगलं झालं वगैरे, परंतु तुम्हाला जर असं वाटलं की हे अगदीच बेकार होत आहे, बोरिंग होत आहे, आणि तुम्ही मला तसं सांगितलं, तर मग काय होईल? खंती. म्हणजे काय झालं की हे जे कर्म मी करतो आहे त्या कर्मामुळे मला लोकांकडून स्तुती मिळावी हे फळ अपेक्षित आहे मला. पण ते फळ जर नसेल मिळत तर मग मला दुःख होईल. आणि जर ते फळ मिळालं तर मी गर्वाने फुगून जाईन. देहबुद्धी असली, ही संकुचित स्वार्थबुद्धी असली, हेच मी आहे अशी अहंता असली, तर त्याच्यामुळे अशा प्रकारचा परिणाम आपल्याला दिसू शकतो. हं? डोईये ठेविलेनी भोजे देवल विसे जेवी पुंजे तैसा विद्या वयसा माझे उताणा चाले. बाधेने घेरलेल्या एखाद्याने मंत्रतंत्र करणाऱ्याच्या डोक्यावर सर्व जबाबदारी ठेवल्यानंतर तो मंत्र करणाऱ्याच्या डोक्यावर सर्व जबाबदारी ठेवल्यावर तो तंत्र करणारा जसा आनंदाने फुगून जातो, त्याप्रमाणे जो विद्येने व तारुण्याने मस्त होऊन छाती काढून चालतो. आता पहा की समजा मला मंत्र बाधा झालेली आहे किंवा माझ्यावर कोणीतरी करणी केली. आधी असं म्हणायचे ना लोक, करणी करतात वगैरे. तर मी काय करतो की मी त्या एखाद्या मांत्रिकाकडे जातो की जो काहीतरी मंत्रतंत्र करून ही सगळी बाधा उतरवेल. माझ्या डोक्यावर जे भूत चढले आहे ते भूत उतरवेल, मानगोटीवर भूत बसलेलं आहे ते भूत उतरवेल. अशा प्रकारचे कथानक आपण ऐकले त्याच्या आधी, बरोबर आहे. तर तो जो मांत्रिक आहे त्याच्याकडे मी जेव्हा जाईन तेव्हा त्याला असं वाटेल की अरे, किती मोठा माणूस माझ्याकडे आला. म्हणजे मी स्वतःला मोठा म्हणतोय ही पण, हे सगळं विसरून जातो मी. म्हणजे इट्स जस्ट अ स्टोरी. ओके. जर आपण स्वतःला खूप मोठे समजत असू
आणि आपण समजा एखाद्या मांत्रिकाकडे गेलो, त्या मांत्रिकाला काय वाटेल की अरे बा, एवढा मोठा मोठा माणूस माझ्याकडे आला आणि मी त्याला आता भूतापासून सोडवणार आहे. तर तो किती फुगून जाईल गर्वानी. असं होऊ शकतं, नाही? त्याप्रमाणे जो विद्येने आणि तारुण्याने मस्त होऊन छाती काढून चालतो की माझ्याजवळ खूप विद्या आहे, मी तुमच्यापेक्षा खूप जास्त हुशार आहे, मी तुमच्यापेक्षा खूप जास्त तरुण दिसतो नसलो तरी, या विचारांनी मनुष्य फुगू शकतो ना. म्हणजे तरुण दिसणं किंवा वृद्ध दिसणं हे प्रकृतीवर अवलंबून आहे. आमचा असा अनुभव आहे की समजा आपण प्रकृतीचे सगळे नियम पाळले तर तुम्ही आहात त्याच्यापेक्षा जास्त तरुण दिसाल. पण याच्यातच जीवनाची धन्यता आहे का, तुम्ही मला सांगा. समजा तुम्ही योगासनं करून किंवा कुठल्याही प्रकारची सिद्धी प्राप्त करून हे शरीर जास्त वर्ष टिकवण्याची कला प्राप्त केली. विचार करा, कल्पना करा. समजा आपण आपलं शरीर खूप वर्ष टिकवण्याची सिद्धी प्राप्त केली, तरी सुद्धा होईल काय? होईल एवढंच की आपलं जे म्हातारपण आहे ना, त्याचीच फक्त लांबी वाढेल. बाय एक्सटेंडिंग अवर एज, ऑल वी कॅन डू इज एक्सटेंड अवर ओल्ड एज. आपलं म्हातारपण वाढवण्याची ती सिद्धी आहे. मला तुम्ही सांगा की जो माणूस 50 वर्ष जगतो, 100 वर्ष जगतो, 150 वर्ष जगतो किंवा 1500 वर्ष जगतो, त्या माणसाचं जे तारुण्य असतं किंवा जी बाल्यावस्था असते ती किती लांब असते, विचार करा. मनुष्य 1400 वर्ष जरी जगला, चांगदेव महाराजांच्या सारखा किंवा विवेकानंदांसारखा, 40व्या वर्षीच मरून गेला. मरून गेला म्हणण्यापेक्षा त्यांनी समाधी घेतली, देह सोडला असं समजू आपण. तरी सुद्धा या दोघांमध्ये देखील त्यांची बाल्यावस्था जी होती ती बाल्यावस्था 5-10 वर्षाचीच होती ना. आपण इतकी वर्ष आयुष्य वाढवून केलं काय, तर म्हातारपण लांबवलं. वी इन्क्रीज द ड्युरेशन ऑफ ओल्ड एज. आणि म्हातारपण हे काही सुखदायी नसतं. म्हातारपण अतिशय दुःखदायक होऊ शकतं, असतंच. म्हणजे आपण अनेक म्हाताऱ्या लोकांचं जीवन बघतो, तर ते काही फारसं सुखदायी नसतं. ओल्ड एज इज नॉट फॉर सिसीज. म्हणजे म्हातारपण पचवण्यासाठी किंवा म्हातारपण सहन करण्यासाठी मन अतिशय खंबीर आणि अतिशय घट्ट लागतं. आपलं मन जर हळवं असलं तर मग म्हातारपणी आपल्याला खूप जास्त दुःख होऊ शकतं. म्हातारपणी दुःख न होण्यासाठी आपल्याला काय करायला पाहिजे त्याच्याबद्दल पूर्ण आपण 1 तास चिंतन केलं होतं, आठवतंय? वृद्धावस्थेतील दुःखापासून वाचण्याचा उपाय आहे का? तो 1 तास किंवा त्या 1 तासाचं जे रेकॉर्डिंग आपल्या इथे युट्यूबवर आहे, ते आत्तापर्यंत जेवढे आपण युट्यूबवर रेकॉर्डिंग्स टाकली त्याच्यापेक्षा जास्त पॉप्युलर आहे. लोकांना म्हातारपणी दुःख होणार हे माहिती आहे. जे म्हातारे आहेत, ज्यांना दुःख होत आहे, त्यांना तर प्रत्यक्ष अनुभव आहे. परंतु जे नाही आहेत त्यांना देखील आपल्या घरातले जे म्हातारे आहेत त्यांच्याकडे बघून अशी जाणीव व्हायला पाहिजे. होत नसली तर फार ती चिंतेची गोष्ट आहे की मी म्हातारा होईन तेव्हा मला देखील अशा प्रकारचा त्रास होऊ शकतो. तर तशा प्रकारचा त्रास न व्हावा याच्यासाठी मी काय करायला पाहिजे, त्याची तयारी जर मी आत्तापासून केली तर तितके दिवस जर शरीर टिकलं प्रकृतीच्या नियमांनुसार, तर तो त्रास होणार नाही. अशा प्रकारची तयारी मी आत्तापासून करू शकतो. खात्री देता येणार नाही की तुम्हाला त्रास होणारच नाही, कारण की प्रारब्धानुसार तुम्हाला जो त्रास होणार आहे असं लिहिलेलं आहे तुमच्या प्रारब्धामध्ये, तो होणारच. म्हणजे तुम्ही विचार करा की विवेकानंदांना
40वा वाढदिवस नाही बघता आला. किंवा रामकृष्ण परमहंस देखील 50च वर्ष जगले आणि शेवटी शेवटी त्यांना देखील थ्रोट कॅन्सर झाला. त्यांच्या गळ्याचा कॅन्सर, कर्करोग. आणि ते वेदना फार होतं त्यांनी. असं नाहीये की ते सोपं आहे, परंतु त्या वेदनेकडे बघू शकणारा साक्षीभाव त्यांच्याकडे होता आणि त्या साक्षीभावामध्ये पाहिजे तेव्हा ते जाऊ शकायचे, की जे होत आहे ते शरीराला होत आहे, परंतु मी याच्यापेक्षा अलिप्त आहे. अशा प्रकारच्या ध्यानामध्ये त्यांना कधीही जाता येणं सहज शक्य होतं. आपल्याला समजा गीतेचा अभ्यास करून दुःख होणार नाही असं वाटत असेल तर ते चुकीचं आहे. दुःख होईल, दुःखाचे प्रसंग येतील, शारीरिक कष्ट होतील, भूक लागेल, झोप येणार नाही, असल्या प्रकारच्या समस्या जो गीता शिकतोय आणि जो गीता शिकत नाहीये त्या दोघांच्याही जीवनामध्ये येऊ शकतात. परंतु गीता शिकणारा जो आहे किंवा जो गीता खरं शिकलेला आहे त्याला हे कळेल आणि हे माहिती असेल की जे होत आहे ते प्रकृतीमध्ये घडतंय, माझ्यामध्ये काही घडत नाही. आणि त्यामुळे त्याचं मन शांत राहील. म्हणजे काय की दुःख होईल किंवा कष्ट होतील, परंतु दुःखी नाही होणार, कष्टी नाही होणार. म्हणजे जे दुःख होत आहे त्या दुःखाला पकडून मी कवटाळून नाही बसणार. ते दुःख होत आहे ते प्रकृतीच्या नियमानुसार होत आहे, होऊ द्या. शरीर आहे त्यामुळे शरीराचे जे ताप आहेत ते होणारच आहेत. शरीराचे ताप कुठले आहेत? जरा आणि व्याधी. जरा आणि व्याधी आणि मृत्यू. म्हणजे शरीराला वार्धक्य येणारच आहे, त्याच्यामध्ये विकार होऊ शकतात जर तुम्ही प्रकृतीचे नियम पाळले नाही तर. जर तुम्ही पाळले, तुमचं सुदैव असलं, तुम्हाला कुठे काही ऍक्सिडेंट वगैरे नाही झाला, तुम्ही शेवटपर्यंत चांगले राहाल. परंतु व्हॉट अबाउट मृत्यू, देहांत, तो होणारच आहे. तर ह्या जन्म मृत्यू जरा व्याधी दुःख दोषानुदर्शनम याच्याबद्दल सुद्धा आपण किती चिंतन केलं होतं, केलं होतं ना. जर मला हे लक्षात आलं की हे जे दोष आहेत हे देहाचे आहेत, माझे नाही आहेत. जर मी देहाला चिकटून असलो, जर मी देह म्हणजेच मी आहे हे मानत असलो, तर मला जन्म मृत्यू जरा व्याधी याचा त्रास होईल, याच्यापासून मी दुःखी होईन. जर मला माहिती असलं, गीता मला काय सांगते, तर जन्म मृत्यू जरा व्याधी ह्या माझ्या कॅरेक्टरिस्टिक्स नाही आहेत, या माझ्या देहाच्या कॅरेक्टरिस्टिक्स आहेत, देहाचे गुणधर्म आहेत हे मला कळेल. आणि त्यामुळे दुःख जरी झालं तरी सुद्धा मी दुःखी नाही होणार. म्हणे मीची एकू माझ्याची घरी संपत्ती, माझी आचरती रीती कोणा आहे. तो म्हणतो जगात काय, तो एक मीच महत्वाचा मनुष्य आहे, माझ्याच घरी सर्व संपत्ती आहे आणि माझी वागण्याची पद्धत दुसऱ्या कोणाला आहे. अशा प्रकारची मेगॅलोमॅनियक ॲटिट्यूड असणारे कित्येक लोक आपल्याला माहिती आहेत. आपण आहे की नाही हे आपण स्वतःकडे बघून ठरवायचे. आपल्याला इतरांना ह्या सगळ्या यार्डस्टिकने मेजर नाही करायचं. वी डोंट वॉन्ट टू जज अदर्स बाय दिस यार्डस्टिक. आपण स्वतःकडे बघा आणि आपण आपल्याकडे समजा काही चांगलं असेल किंवा आपल्या जीवनात काही चांगल्या गोष्टी घडत असतील तर त्या गोष्टी देवाच्या कृपेने घडतायत अशी खात्री बाळगा. त्याच्याबद्दल विनम्र राहा, म्हणजे बी हंबल अबाउट इट, की ऑल ऑफ दिस इज हॅपनिंग बिकॉज ऑफ डिव्हाइन ग्रेस. कारण मला माहिती आहे पुष्कळदा मी जेवढे प्रयत्न केलेत त्याच्यापेक्षा जास्त प्रयत्न केलेले लोक पण आहेत, पण त्यांच्या जीवनात माझ्याकडे जेवढी सुबत्ता आहे तेवढी नाही आहे. सो इवन दो समबडी एल्स इज वर्किंग हार्डर देन आय एम, देर इज नो गॅरंटी देअर लाईफ इज एनी बेटर देन माइन. असं आपण पुष्कळदा बघतो की नाही का. आत्तापर्यंत ना माझं रेकॉर्डिंग लेवल खूपच कमी होतं, आता मी थोडं वाढवलंय. होपफुली यू आर एबल टू हिअर मी बेटर ना. सो
प्रयत्न करून देखील आपल्या मनासारखं सगळं घडेलच अशी खात्री कोणीच नाही देऊ शकत. कोणीच नाही देऊ शकत. त्यामुळे ज्या गोष्टी आपल्या जीवनात चांगल्या घडत आहेत त्याबद्दल आपण भगवंताचे आभार मानायला पाहिजे. द्वैतामध्ये असताना आपण भक्तीमध्ये राहावं असं सगळेच लोक सांगतात. अद्वैती कितीही असले तरी सुद्धा, ज्ञानदेव महाराज सुद्धा. त्यामुळे द्वैतामध्ये असताना वी कॅन ऑलवेज बी थँकफुल, बी ग्रेटफुल, काउंट अवर ब्लेसिंग्स. हे सगळं जे आहे ते भगवंताच्या कृपेमुळे घडते. आणि समजा एखादी मनासारखी नाही घडली गोष्ट, ठीक आहे, हरकत नाही, भगवंताची इच्छा अशीच होती यावेळेस, त्यामुळे ते ऍक्सेप्ट करायचे. नाही माझेनी पाडे वागू, पाडे वाडू, मी सर्वज्ञ एकची रूढू, ऐसा गर्व तुष्टी गंडू, घेऊनी ठाके. माझ्यासारखा कोणी मोठा नाही, प्रसिद्ध असा सर्वज्ञ काय तो मी एकच आहे, की मीच एक आहे. अशा गर्वाने संतुष्ट झालेला ताठ होऊन राहतो. व्याधी लागलिया माणूसा, नयेची भोग दाऊ जैसा, निके न साहे तो तैसा पुढिलांचे. रोग झालेल्या माणसाला विषय दाखवू नयेत. दाखवल्यास त्याची जशी तळमळ होते त्याचप्रमाणे जो लोकांचं बरं सहन करत नाही. समजा आपण आजारी असलो आणि आपल्या समोर समजा लोक पार्टी करत असले आणि मिठाई वगैरे खात असले तर आपल्याला कसं वाटतं? आपली तळमळ होते ना. त्याप्रमाणे जो लोकांचं बरं सहन करत नाही, पै गुण ते तुला खाय, स्नेह की जाळी तू जाय, जेथ ठेविजे तेथ होय मसी ऐसे. परंतु जसा एखादा दिवा वात तेवढी खातो, तेल जळवून टाकतो, आणि जिथे ठेवावा तिथे काजळासारखं काळं करतो. जीवने शिंपीला तिळपिडी, विजिला प्राणसांडी, लागला तरी काडी उरो नेदी. पाणी शिंपडल्याने तडतड करतो, वारा लागला तर विझून जातो. या दिव्याचं सांगतायत. एखाद्या ठिकाणी लागला तर सर्व जळवून टाकतो, म्हणजे एक काडी देखील उरू देत नाही. आळूमाळ प्रकाशू करी, तेतुलेनीच उबारा धरी, तैसिया दीपाची परी सुविद्यो जो. थोडकासा प्रकाश करतो आणि तेवढ्याने उष्णता वाढवतो. त्या दिव्याप्रमाणे जो विद्वान असतो, म्हणजे ज्याला ज्ञान थोडं असतं पण अवगुण बरेच असतात. औषधाचे नावे अमृते, जैसा नवज्वरू आंबुते, का विषची होऊनी परते सर्पा दूध. नवज्वर झालेल्या माणसाला औषध म्हणून दूध दिलं तर तो नवज्वर जसा वाढतो, किंवा सापाला दूध पाजलं असता ते जसं विष होऊन उलटतं, त्याचप्रमाणे तैसा सद्गुणी मत्सरू, व्युत्पत्ती अहंकारू, तपोज्ञाने अपारू ताठा चढे. त्याप्रमाणे चांगल्या गुणांविषयी जो मत्सर असतो, विद्वत्तेचा ज्याला अहंकार असतो, आणि तपाने आणि ज्ञानाने ज्याला अमर्याद गर्व चढतो. अंत्यू राणीवे बैसविला, आरे धारणू गिळला, तैसा गर्वे फुगला देखसी जो. अंत्यजाला जसं राज्यावर बसवावं म्हणजे तो गर्वाने फुगतो. अथवा अत्यंजाला लिहिलं, अत्यंजाला की अंत्यजाला पाहिजे, आय डोंट नो अत्यंजाला लिहिलं येते की अंत्यजाला पाहिजे. अंत्यज म्हणजे शब्दाचा अर्थ मला असं जाणवतं की अंत्यज म्हणजे शेवटचा जो जन्माला आलेला असेल तो, सगळ्यात लहान मुलगा घरातला. समजा त्याला राज्यावर चढवलं, म्हणजे राज्य दिलं, राज्याभिषेक केला, गादीवर बसवलं, तर काय होईल? तो गर्वाने फुगेल. अथवा अजगराने खांबाचं लाकूड गिळलं असता तो तसा फुगतो. समजा अजगराने एक खांबच गिळून टाकला तर तो फुगेल. त्याप्रमाणे अभिमान फुगलेला जो तुला दिसेल, अशा प्रकारचा जो अज्ञानी आहे, जो लाटणे ऐसा न लवे, पाथरू तेवी न द्रवे, गुणियासी नागवे फोडसे जैसे. जो लाटण्यासारखा लवत नाही, जसा दगडाला तसा त्याला पाझर फुटत नाही, त्याप्रमाणे पुरसे चावले असता मांत्रिकाला उतरवता येत नाही.
आता फुरसे म्हणजे काय गोष्ट आहे मला माहित नाही, परंतु फुरसे नावाची गोष्ट समजा आपल्याला चावली तर ती मांत्रिकाला उतरवता येत नाही असं ज्ञानदेव महाराज म्हणतात. आय डोंट नो व्हॉट इट रिअली मीन्स. तशा प्रकारचं काही असेल एकेकाळी जे मांत्रिकांनी उतरवता येत असेल, म्हणजे मांत्रिक बाकीच्या गोष्टी उतरवत असेल परंतु हे त्याला उतरवता येत नसेल. त्याप्रमाणे मोठा ज्ञाता देखील त्याला ताळ्यावर आणू शकत नाही. किंबहुना तयापाशी अज्ञान आहे वाढीसी, हे निकरे घा तुझसी बोलत असो. फार काय सांगावं, त्याच्याजवळ अर्जुना अज्ञान वाढत्या प्रमाणात आहे हे मी तुला निक्षून सांगतो. आणि कही धनंजया, जो गृहदेह सामग्रिया न देखे कालचेया जन्मा तेगा. अर्जुना, आणखी असं पहा की जो घर शरीर सामग्रीच्या योगाने म्हणजे घर वगैरे पसाऱ्यात गुंतल्याने मागल्या जन्माची आठवण ठेवत नाही. कृतघ्ना उपकारू केला, का चोरा व्यवहारू दिधला, निसुगू स्तविला विसरे जैसा. मागील जन्माला कसा विसरतो हे दृष्टांताने सांगतात. कृतघ्न मनुष्याच्या उपयोगी पडलेले म्हणजे ते जसे तो विसरतो, अथवा चोराला भांडवल दिलं असता तो जसा ते विसरतो, अथवा कोडग्या पुरुषाची स्तुती केली असता तो जशी ती विसरतो तसा हा अज्ञानी वोढाळीता लाविले ते तैसेच कान पुसवले, की पुढती ओढाळू आले सुणे जैसे. कुत्र ओढाळपणा करतं म्हणून त्याचे कान आणि शेपूट कापून त्याला घराबाहेर हाकलून दिलं तरी ते ओढाळ कुत्र कान आणि शेपूट रक्ताने ओलं असतानाच ते सर्व विसरून ज्याप्रमाणे पुन्हा घरात खोडी करायला शिरतं. कुत्र समजा गडबड करत असेल तर त्याला आपण शिक्षा करून समजा हाकलून दिलं तरी तो ते परत घेतं घरामध्ये. बेडूक सापाची या तोंडी जातसे स बुडबुडी, तो मक्षिकाची या कोडी स्मरेना काही. बेडूक सापाच्या तोंडात सगळा गिळला जात असतानाही माशांचे समुदाय गिळतो, पण आपण मरतो ही आठवण ठेवत नाही. अशा प्रकारचं एक चित्र मी पाहिलं होतं की एक बेडूक किंवा बेडूकच आहे बहुतेक, एक बेडूक एक पक्षी खातोय. तर त्या पक्षाच्या तोंडामध्ये किंवा चोचीमध्ये तो अर्धवट बेडूक आहे, पण त्या बेडकानी त्या पक्षाची मान अशी घट्ट धरलेली आहे. बेडकानी त्या पक्षाची मान धरली आहे आणि तो पक्षी त्या बेडकाला तोंडात ठेवून खायला बघतो, म्हणजे दोघेही एकमेकांना खात आहेत. ह्याच्यामध्ये जे आपल्याला उदाहरण दिलं आहे ज्ञानदेव महाराजांनी, त्याच्यामध्ये काय म्हणतात की साप बेडकाला गिळतोय परंतु बेडकाला आपण गिळले जातोय हे कळतच नाहीये, त्याच्यामध्ये तो दुसरे किडे खायच्या कार्यक्रमामध्ये गुंतलेला आहे. ह्याचं आपल्या जीवनामध्ये कसं कनेक्शन आहे पहा, की आपल्याला हे माहिती आहे की काळं सर्प आपल्याला गिळतोय, म्हणजे कसं की आपलं जीवन संपतंय. आपल्याला जे वाटतं ना की आपण वाढतोय, म्हणजे आता जन्मापासून मी इतके वर्षाचा झालो, तसं नाही आहे. इट इज ॲक्च्युअली अ काउंटडाऊन. म्हणजे हिंदी में त्याला म्हणतात उल्टी गिनती चल रही है. उल्टी गिनती कैसे चल रही है कि हमारे देहांत का दिन तो तय है. आपल्या देहांताचा दिवस जो आहे ना तो ठरलेला आहे. तर त्या दिशेने आपली वाटचाल सुरू आहे. त्यामुळे कसं आहे की इथून जन्म झाला आणि आता इकडे अंत झाला असं समजा तुम्ही या रेषेमध्ये. तर आपण इथून इथपर्यंत आलो, आता इथून एवढंच उरलेलं आहे. तर दर दिवशी काय होत आहे की हा जो काळ आहे हा आपल्याला हळूहळू 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 घेतोय, परंतु आपलं त्याच्याकडे लक्षच नाही आहे. आपण विषय भोग करण्यामध्ये गुंतलेलो आहोत. सो इवन दो द स्नेक इज इटिंग मी, आय एम बिझी इटिंग माय फूड. आहे ना उदाहरण. तर अशा प्रकारे ज्ञानदेव महाराज आपल्याला उदाहरण देऊन सांगतात की जर आपण त्या बेडकासारखे असलो की जे साप मला खातोय हे लक्षात न ठेवता सुद्धा आपण इकडे खाण्यामध्ये गुंतलेलो आहोत, तसेच आपण आहोत. तसे जर असलो तर आपण अज्ञानी आहे. तैसी नवही द्वारे स्रवती, अंगी देहाची लुती जिती, जेणे झाली ते चित्ती सलेना जया. त्याचप्रमाणे शरीराची
नाक, तोंड वगैरे ही 9 द्वारं मळाने पाझरत असून व शरीराला झालेले कुष्ठ अंगावर प्रत्यक्ष असूनही ही स्थिती ज्या जन्माच्या योगाने प्राप्त झाली, ती गोष्ट ज्याच्या अंतःकरणात सलत नाही. आता बघा की आपल्याला हा देह मिळालेला आहे ना, म्हणजे आपल्याला जन्म मिळालेला आहे, बरोबर आहे. तर या देहामधनं बाहेर काय निघतंय? प्रत्येक द्वारामधून जी वस्तू बाहेर निघते त्याबद्दल आपण चार चौघांमध्ये डिस्कशन नाही करू शकत, अशा त्या गोष्टी असतात. पण मी तुम्हाला एक गोष्ट सांगू शकतो की समजा आपण या शरीरामध्ये फक्त शुद्ध वस्तू टाकली आणि ती देखील आवश्यकतेपुरतीच टाकली, त्याच्यापेक्षा जास्त कधीच नाही टाकली, तर या शरीरातल्या 9 छिद्रांमधून ऑफेन्सिव्ह वस्तू नाही निघणार बाहेर. मला एका जणाने सांगितलं की तो 3 वर्ष केवळ फळांवर होता. ही वॉज ओनली इटिंग फ्रुट्स, केवळ फळांवर. तर तो म्हणाला की ड्युरिंग दॅट टाइम वेन आय वॉज इटिंग ओनली फ्रुट्स अँड नथिंग एल्स, माय फीसीज यूज टू स्मेल गुड. म्हणजे त्याचा जो मळ होता त्याच्या शरीरातून बाहेर निघणारा, त्याच्या शरीरातली विष्ठा, ती सुगंधी होती, दुर्गंधी नव्हती. विचार करा. जर आपल्या विष्ठेला दुर्गंधी येत असेल तर ह्याचा अर्थ हा आहे की आपल्या शरीरामध्ये आपण घालायला नको अशा प्रकारचं द्रव्य घालतोय, म्हणजे अन्न घालतोय. आणि त्याचं रूपांतर ज्याप्रमाणे आपल्या शरीरातील सर्व धातूंमध्ये व्हायला पाहिजे, 7 प्रकारचे धातू असतात, त्या धातूंमध्ये जर बरोबर होत नसेल तर जे उरेल द्रव्य त्याला दुर्गंधी येईल. नाही, विचार करा. आमचा अनुभव असा आहे की जर शरीरामध्ये फक्त शुद्ध पवित्र वस्तू आवश्यकतेपुरतीच जर टाकली तर 9 द्वारांमधून बाहेर निघणाऱ्या वस्तूबद्दल आपल्याला किळस किंवा घृणा नाही वाटणार. कारण की कुठलीच अशी दुर्गंधीयुक्त वस्तू बाहेर निघणार नाही. हा माझा प्रत्यक्ष अनुभव आहे. When I was on 100% natural diet for 1 full year, during that time I have experienced this myself. आता कसं की फॉर सोशल रिझन्स किंवा फॉर एनी अदर रिझन्स आय विल इट सम प्रोसेस्ड फूड. पिकवलेलं अन्न किंवा शिजवलेलं अन्न किंवा प्रक्रिया केलेलं अन्न मी खातो, नाही असं नाही. परंतु जर 100% नैसर्गिक अन्नावर मनुष्य राहू शकला, तशी जर मनाची तयारी करू शकला, तर 9 द्वारांमधून निघणारी वस्तू किळसवाणी नसते. हा अनुभव आहे. ओके. मातेच्या उदरकुहरी पचुनी विष्ठेच्या दाथरी जठरी नवमासवरी उकडला जो. आईच्या उदररूप गुहेत विष्ठेच्या थरांमध्ये घालून त्या पोटात 9 महिनेपर्यंत ज्यावेळी शिजला, 9 महिने जोपर्यंत गर्भ आईच्या पोटात राहतो तोपर्यंत तो कशात असतो, कुठल्या परिस्थितीत असतो? ते गर्भीची जे व्यथा का जे जाले उपजता, ते काहीची सर्वथा नाठवी जो. ती गर्भात असताना झालेली पीडा अथवा जन्माच्या काळी झालेले कष्ट ते काहीच जो मुळी आठवत नाही. मलमूत्रपंकी जे लोळते बाळंकी, ते देखोनी जो न थुंकी त्रासू नेघे. विष्ठा व मूत्र यांच्या चिखलात लोळणारी मुलं मांडीवर पाहून जो किळस घेत नाही आणि कंटाळत नाही. कालची ना जन्म गेले, पाहेची पुढती आले, ऐसे हे काही वाटले नाही जया. मागला जन्म नुकता संपला नाही का, आणि लागलीच उद्या पुन्हा दुसरा जन्म मिळणार आहे,
असं हे काही ज्याला वाटलं नाही आणि पै तयाची परी जीविताची फरारी देखोनी जो न करी मृत्यू चिंता आणि त्याचप्रमाणे आयुष्याची भरभराट पाहून ज्याला मरणाची काळजी वाटत नाही जिणे याचेनी विश्वासे मृत्यू एक एथ असे हे जयाचेनी मानसे मानी जेना जगण्याचा त्याला इतका विश्वास असतो की इथे एक मृत्यू आहे हे ज्याच्या मनाला पटत नाही. अल्पोदकींचा मासा हे नाटे ऐसिया आशा न वचेची का जैसा अगाध डोहा. थोडक्यात मासा हे पाणी आटणार नाही अशा आशेने जसा खोल डोहाला जात नाही का गोरीची आभुली मृग व्याधा दृष्टी न घाली गळू न पाहता गेली उंडी मीने. अथवा पारध्याच्या गाण्याला भुलून हरणाची नजर जशी पारध्यावर जात नाही किंवा गळाला न पाहता गळाला लावलेलं आमिष माशांना गिळावं तशा प्रकारे आपण अडकलेलो असतो. आता याच्यामध्ये पहा की एखादा मासा समजा एखाद्या डबक्यात असला. आता माझ्या मागे तुम्हाला दिसतं ना हे डबकं नाही आहे म्हणजे छोटासा हा दिस इज जस्ट अ वॉटर बॉडी. त्याच्यामध्ये आता हे तर अर्थात पाणी वाहत आहे बरोबर आहे ना. समजा एखादं डबकं असलं त्याच्यामध्ये जो मासा आहे त्यांनी समजा स्वतःशी असा विचार केला की आता हे कधी आटणार नाहीये तर तो तिथेच राहील. परंतु त्याला जर माहिती असेल की हे आटणार आहे तर तो काय करेल की तो खोल डोह जो आहे ना तिथे जायचा प्रयत्न करेल. म्हणजे कसं आहे की मला समजा जगामधल्या गोष्टींमध्ये सुख वाटत असेल तर मी इथेच राहीन जगामध्ये आणि सारखं या जगामध्ये यायला बघेन. परंतु जगामधलं जे सुख आहे ते निरंतर नाहीये, चिरकाळ टिकणारं नाहीये. ते कधी ना कधी संपणार आहे. हे मला कळतच नाही. जेव्हा मला ते सुख होत असतं ना तेव्हा मला हे कळतच नाही किंवा माझ्या मनामध्ये हा विचार येत नाही कधी सुद्धा की हे संपणार आहे. ठीक आहे, जगामधले सगळे विषय जरी नाही संपले तरी सुद्धा माझं जीवन संपणार आहे ना. म्हणजे जोपर्यंत मी स्वतःला देह मानतोय तोपर्यंत जग तर चालूच राहणार आहे आणि मी मरणार आहे नाही का. म्हणजे विषय आणि इंद्रिय यांचा जो संपर्क या जन्मामध्ये मला अनुभवायला येतोय त्याचा कधी ना कधीतरी अंत होणार आहे. त्यामुळे समजा मी विषयांपासून मिळणारं सुख सत्य आहे असं मानत राहिलो तर मी त्या छोट्या माशासारख्या एखाद्या डबक्यामध्ये राहणाऱ्या माशासारखा आहे असं समजायला पाहिजे. परंतु मला जर कळलं की नाही नाही हे तात्पुरतं आहे म्हणजे हे जीवन तात्पुरतं आहे हा देह तात्पुरता आहे तर त्याच्यापासून मोकळा होण्यासाठी मी खोल डोहात उडी मारीन. म्हणजे काय की जिथे निरंतर सुख आहे जिथे अनंत सुख आहे अशा जागेत मी जायचा प्रयत्न करेन. जगामधलं सुख क्षणिक आहे हे जर मला कळलं तर जे सुख निरंतर आहे जे सुख अनंत आहे असीमित आहे त्या सुखाचा शोध घेण्याचा मी प्रयत्न करेन. दिस इज व्हॉट विल हॅपन. तसं जर आपण करत नसू तर आपण त्या डबक्यामध्ये राहणाऱ्या माशासारखे आहोत. म्हणजे ह्या जीवनामध्येच आपल्याला सुखदुःखांचा अनुभव जो येतो आहे त्याच्यामध्ये आपण अडकलेलो राहू आणि अशाच प्रकारचा अनुभव पुन्हा यावा म्हणून आपण पुन्हा दुसरं शरीर घेऊ. म्हणजे ह्या जन्मातून आपण दुसऱ्या जन्मात जाऊ आणि त्या जन्मामध्ये त्या जन्मातले आणखीन जे काही भोग असतील ते भोगू. अशा प्रकारे आपण अज्ञानी राहू. तर अशा अज्ञानी व्यक्तीचं वर्णन ज्ञानदेव महाराज करतायत. दीपाच्या झगमगा जाळील हे पतंगा नेणवेची पैघा जया परी. दिव्याच्या चकाकीने हा दिवा आपल्याला जाळील हे ज्याप्रमाणे त्या पतंगाला मुळीच कळत नाही. गव्हारो निद्रा सुखे घर जळत असे ते न देखे नेणता जेवी विखे रांधिले अन्न. जसा एखादा मूर्ख आळशी मनुष्य निद्रेच्या सुखामुळे घर जळत असलं तरी तिकडे लक्ष देत नाही किंवा एखादा मूर्ख खादाड मनुष्य विष घालून शिजवलेलं अन्न असलं तरी तिकडे लक्ष न देता खातो.
तैसा जीविताचे निमिषे हा मृत्यूची आला असे, हे नेणेची राजसे सुखे जोगा. त्याप्रमाणे जगण्याच्या निमित्ताने हा मृत्यूच आला आहे, हे जो रजोगुणापासून होणाऱ्या सुखामुळे जाणतच नाही. तुम्ही विचार करा की आपल्याला जोपर्यंत आपल्या जीवनामध्ये सुखाची अनुभूती होत असते, वेन थिंग्स आर गोइंग रिअली वेल, तोपर्यंत आपला एखाद दिवशी मृत्यू होणार आहे अशी कल्पना देखील आपल्या डोक्यामध्ये येत नाही. स्वतःकडेच बघा फक्त. इतरांचं आपल्याला मूल्यमापन करण्याची काही आवश्यकता नाही. लेट्स नॉट इव्हॅल्युएट अदर्स, लेट अस इव्हॅल्युएट अवरसेल्स. जोपर्यंत सगळं चांगलं चाललेलं असतं तेव्हा आपला कधीतरी मृत्यू होईल, म्हणजे हा देहांत होईल अशी कल्पना देखील आपल्या मनात येत नाही. ह्या देहाचा अंत होणार आहे हे सगळ्यांना माहिती आहे, परंतु कोणाच्याही डोक्यामध्ये ते नाही आहे की हा देहाचा अंत होणार आहे. त्यामुळे आत्ता मला जो उपभोग घेता येणं शक्य आहे तो मी घेणार, अशा प्रकारे आपण सगळेजण आपलं जीवन जगतो. आपल्या डोळ्यासमोर जर आपलं मरण असलं तर आपण कधीच कुठलंही पाप करणार नाही. समजा तुम्हाला कोणीतरी सांगितलं की आज संध्याकाळी तुम्ही मरणार आहे, आज दिवसभर तुम्ही विचार करून काहीतरी पाप कराल का? एखादी चोरी डकेती वगैरे कराल? काय उपयोग आहे? पाप आपण का बरं करतो? कारण की ते केल्यानंतर आपल्याला काहीतरी सुख मिळेल अशी भ्रांती असते. परंतु जर तुम्हाला सांगितलं की त्याचं फळ मिळण्यापूर्वीच तुम्ही मरणार आहे, मग तुम्ही ती गोष्ट करणारच नाही ना. पण पुण्य जर असेल तर तुम्ही कराल. का कराल? कारण की आपल्याला असं वाटलं की ठीक आहे, पुण्य मी करतोय आत्ता, मला आत्ता ह्याचं फळ आत्ता मरण्यापूर्वी नाही मिळणार आहे, परंतु पुण्य माझ्या अकाउंटमध्ये जमा होईल आणि मला पुढच्या जन्मी त्या पुण्यामुळे लाभ होईल. एकनाथ महाराजांना एकदा कोणीतरी विचारलं की महाराज, तुम्ही संत आहात, तुम्ही कधीच कोणाबद्दल काही वाईट बोलत नाही, कधीच तुमच्या मनामध्ये कुठल्याही व्यक्तीबद्दल कुठला वाईट विचार पण येत नाही, तुमच्या हातून कधी पाप घडतच नाही, असं कसं काय होतं म्हणे? तर एकनाथ म्हणाले की माझं सोड म्हणे तू, पण तुझ्याबद्दल मला एक गोष्ट कळलेली आहे जी मी तुला सांगतो. तर म्हणे काय? आजपासून 7 दिवसांनी तू मरणार आहे. आजपासून 7 दिवसांनी तू मरणार आहे. आता एकनाथ महाराजांनी सांगितल्या नंतर हा माणूस एकदम सिरियस झाला. त्याला वाटलं की अरे, हे सांगितलं म्हणजे हे खरंच असणार आहे. तर तो घरी जातो, सगळ्या गोष्टी आपल्या आवरतो, आपला बिझनेस वाइंड अप करतो, सगळ्यांना डिस्ट्रीब्यूट करून टाकतो. हं? आणि नंतर 7व्या दिवशी घरी असतो तो, अंथरुणावर पडलेला असतो. ते एकनाथ महाराज त्याच्या घरी येतात, विचारतात त्याला कसं काय चाललंय. आता येतो महाराज असं म्हणून त्यांच्या पाया पडला तो. तर एकनाथ महाराजांनी त्याला विचारलं की गेल्या 7 दिवसात किती पापं केलीत? तर तो म्हणाला की महाराज, का बरं तुम्ही मला लाजवताय? कुठल्या मनस्थितीमध्ये मी पाप करणार? मला सारखा माझा मृत्यू दिसत होता. 7 दिवसांनी म्हणजे 168 तासांनंतर माझा मृत्यू येणार आहे हे तुम्ही मला जेव्हा सांगितलं तेव्हापासून मी काउंटडाऊन करतोय. 168, 167, 166 असं करत करत आता 7वा दिवस संपत आला. मी आता 2-3 तासच फक्त उरलेत. पाप करण्यासाठी सुद्धा मनाची निश्चिंती लागते ना थोडीशी. तर जर मृत्यू समोर दिसत असला तर आपण कुठलं पाप करू का? त्यामुळे कुठलाही पाप करण्यासाठी मी धजावलो नाही. आय कुड नॉट इव्हन ड्रीम ऑफ कमिटिंग एनी एरर और सिन. तर म्हणे की संत पाप का करत नाहीत
याचं उत्तर तुला मिळालं. आपला मृत्यू कधी पण होऊ शकतो हे त्यांच्या मनामध्ये नेहमी असतं. म्हणजे या शरीराचा अंत कधी पण होऊ शकतो, ते जर आपल्या लक्षात नेहमी असलं, आपल्या पाप नाही घडणार. पाप न घडू देण्यासाठी हे लक्षात ठेवणं फार आवश्यक आहे. शरीरीची वाढी, अहोरात्रांची जोडी, विषय सुख प्रौढी साचची मानी. शरीराची होत असलेली वाढ, दिवस आणि रात्र यांचा म्हणजे आयुष्याचा लाभ, विषय सुखाचं महत्व, या सर्व गोष्टी जो खऱ्याच मानतो. परी बापुडा ऐसे नेणे, जे वेश्येचे सर्वस्व देणे, तेची ते नागवणे रूप येथ. वेश्येचं एखाद्या माणसाला सर्वस्व अर्पण करणं हेच त्या मनुष्याला साक्षात लुटणं होय. त्याप्रमाणे राजस सुखाने शरीराची वाढ होणं म्हणजे आत्मनाश आहे. पण त्या बिचाराच्या हे काही लक्षात येत नाही. आपण जिममध्ये जाऊन खूप बॉडी तयार केली समजा, आणि शरीर सौष्ठव स्पर्धेमध्ये आपण हिंद केसरी, अमेरिका केसरी वगैरे अशा प्रकारचा बहुमान मिळवला, तरी त्याला अर्थ काय? कायम टिकणार आहे का ते? म्हणजे आमच्या लहानपणी आम्ही सिनेमे बघायचो दारासिंगचे. तो दारासिंग पैलवान होता. पैलवानी केल्यानंतर मग तो सिनेमा क्षेत्रात आला. मग त्याचे अनेक सिनेमे असायचे. सगळ्या रामाच्या किंवा देवांच्या सिनेमामध्ये तो हनुमानाची भूमिका करायचा, कारण की त्याला फक्त तोंडाला मेकअप केला की तो हनुमान तयार, बाकी सगळी बॉडी त्याची होतीच, नाही का? कुठे आता तो? दारासिंग इज नो मोर. हे कितीही तुमचं शरीर तुम्ही कमावलेलं असलं तरी सुद्धा वृद्धत्व तर येणारच आहे तुम्हाला. देहांत तर होणारच आहे तुमचा. परंतु त्याच्यातच जर धन्यता आपण मानत राहिलो तर काय होईल? आपण अज्ञानी आहोत हे सिद्ध होईल, अजून काय नाही होणार. सव चोराचे साजणे, तेची ते प्राण घेणे, लेपा स्नपन करणे, तोची नाशू. आपल्या सोबतीस संभावित असलेल्या चोराची मैत्री, ती मैत्री नव्हे तर प्राण घेणं होय. अथवा भिंतीवर काढलेल्या चित्राला स्नान घालणं म्हणजे त्या चित्राचा नाश होय. चित्रामध्ये ज्याचं कोणाचं चित्र असेल त्याला आपण आंघोळ घालतो असा विचार करून जर त्या चित्रावर पाणी ओतलं तर ते चित्र नाश होईल, म्हणजे त्याचा नाश होईल, नष्ट होईल ते चित्र. पांडुरोगे अंग सुटले, ते तयाची नावे खुंटले, तैसे नेणे भुलले आहार निद्रा. पंडुरोगाच्या सुजेने अंगाला पुष्टता आली तर ती वास्तविक आरोग्याची पुष्टता नव्हे. मग त्यातच पंडुरोग्याचं आयुष्य संपलं आहे असं समजावं. त्याचप्रमाणे खाणे आणि झोप यांच्या योगाने मोहित झालेले मूर्ख लोक विषयवृद्धीत खरी वृद्धी नसून खरा खरा नाशच आहे हे जाणत नाहीत. खाणं आणि झोप दोन्हींमध्ये आपल्याला किती आनंद होतो बघा बरं. वी लव्ह टू ईट, अँड बिकॉज वी लव्ह टू ईट, वन्स वी फिनिश इटिंग देन वी फील व्हेरी लेथार्जिक. त्याला म्हणतात फूड कोमा. अशा प्रकारे समजा आपण खाणं आणि झोप ह्याच्यातच धन्यता मानली तर आपण त्याच्यातनं कधी बाहेर निघू का? जर आपल्याला गीता शिकायची असेल ना, तर आपल्याला आपलं खाणं आणि त्यामुळे आपली झोप ह्या दोन्ही गोष्टी कमी करणं आवश्यक आहे. आपण गीतेचा अभ्यास जागेपणीच करू शकतो ना, किंवा आपल्या जीवनाचा अनुभव आपण जागेपणीच घेऊ शकतो. तर जर आपण आहे आयुष्य त्याच्या 1/3 किंवा त्याच्यापेक्षाही जास्त झोपेत जर घालवलं
समजा तुम्ही 75 वर्ष जगलात आणि रोज 8 तास झोपलात, तर 25 वर्ष झोपलाच होतात ना. 8 तास आउट ऑफ 24 इज 1/3. म्हणजे काय होईल की 75 मधले 25 वर्ष आपण झोपलेलो होतो. म्हणजे आपल्याला किती कमी वेळ मिळाला बघा बरं. 50च वर्ष मिळाली गीता समजून घ्यायला किंवा जीवनातल्या अनुभवांवरनं शिकायला. तर अशा प्रकारे झोपेमध्ये आपला वेळ घालवण्यासाठी आपल्याला हा जन्म मिळालेला आहे, की आणखीन काहीतरी चांगलं करण्यासाठी मिळालेलं आहे. विचार करा. त्यानुसार मग आपण ठरवू की जागेपणीचे आपले जे तास आहेत, जितके तास आहेत, त्या तासांचा सदुपयोग आपण कसा करू. सन्मुख शूला धावतया पाये चपळा, प्रतिपदी ये जवळा मृत्यू जेवी. समोर असलेल्या शूळाकडे जलद पावलाने धावून जाणाऱ्याला ज्याप्रमाणे पावलोपावली मृत्यू जवळ येतो. आपल्याला समजा एखादा सूळ लागलेला असेल आणि त्याच्याकडे जर आपण धावत येत असलो जोरजोरात, तर काय होणार आहे की आपण त्या सुळावर धडकल्यावर आपला मृत्यू होणार आहे. म्हणजे शरीराचा अंत होणार आहे. परंतु ते आपल्याला कळत नाही. आपण त्या सुळाकडे जोराने धावत जात असतो. पावलोपावली मृत्यू जवळ येतो. तेवी देहा जवजव वाढू, जवजव दिवसांचा पवाडू, जवजव सुरवाडू भोगांचा या. त्याप्रमाणे जसा जसा देह वाढेल जसजशी दिवसाची वाढ होते, म्हणजे जसजसं आयुष्याचे दिवस अधिक जातात आणि जसजशी विषयभोगांची विपुलता होईल, तव तव अधिकाधिके मरण आयुष्याते जिंके. मीठ जेवी उदके घासी जत असे. तस तसं अधिक अधिक मरण आयुष्याला जिंकतं. ज्याप्रमाणे मीठ पाण्याने जसजसं अधिकाधिक घासलं जाईल तसतसं ते विरघळत जातं. तैसे जीवित्व जाये तयास्तव काळू पाहे, हे हातोहातीचे नव्हे ठाऊके जया. त्याप्रमाणे वरील मिठाच्या उदाहरणाप्रमाणे दिवसानुदिवस आयुष्य कमी होत जातं. त्यामुळे काळाला उजाडतं, म्हणजे मरण जवळ येतं. ही त्वरेने एकसारखी चालू असलेली गोष्ट ज्याला कळत नाही. किंबहुना पांडवा हा अंगीचा मृत्यू नीच नवा, न देखे जो मावा विषयांची या. अर्जुना, फार काय सांगावं, हे शरीराचं नित्य नव मरण जो विषयांच्या भ्रांतीने जाणत नाही. आपल्याला जगामधल्या विषयांचा, जगामधल्या वस्तूंचा इतका मोह झालेला आहे. हा मी मराठीतला मोह म्हणतो, क्रेविंग. जगातले विषय खरे आहेत आणि त्यांच्यामुळे मला सुख मिळेल अशी भ्रांती माझ्या डोक्यामध्ये इतकी जास्त पक्की बसलेली आहे की त्याच्यामध्ये माझं मन गुंतलेलं आहे. आणि मी मृत्यूकडे जातोय, म्हणजे हे जे जीवन आहे हे संपण्याच्या वाटेकडे चाललेलं आहे, ह्याच्यावर माझं लक्षच जात नाही. बिकॉज आय एम सो एनग्रॉस्ड इन द थिंग्स ऑफ द वर्ल्ड. तो अज्ञान देशींचा रावो, या बोला महाबाहो, न पडेगा ठावो आणि एकांचा. हे महाबाहो अर्जुना, तो पुरुष अज्ञान देशाचा राजा आहे. या बोलण्यात अज्ञानाच्या आणखी काही लक्षणांची न्यूनता राहिली असं नाही, तर हे अज्ञानाचं पूर्ण वर्णन झालं. पै जीविताचे नितोखे, जैसा का मृत्यू न देखे, तैसाची तारुण्ये पोखे जरा न गणी. जगण्याच्या सुखाने ज्याप्रमाणे मृत्यूकडे लक्ष देत नाही, त्याचप्रमाणे तारुण्याच्या संतोषाने म्हातारपणाविषयी बेपर्वा असतो. कडाडी लोटला गाडा, का शिखरोनी सुटला धोंडा, तैसा न देखे जो पुढा वार्धक्य आहे. डोंगराच्या कड्यावरून लोटलेला गडा किंवा पर्वताच्या शिखरावरून सुटलेला धोंडा जसा पुढील परिणामाला, म्हणजे आपले तुकडे तुकडे होतील हे पाहत नाही, का आडवोहळा पाणी आले, का जैसे म्हैसयाचे झुंज मातले, तैसे तारुण्याचे चढले भुररे जया. अथवा आड रानातील ओढ्याला जसा पूर यावा किंवा रेड्यांची जशी टक्कर माजावी, त्याप्रमाणे ज्याला तारुण्याची भुरळ चढलेली असते. पुष्टी लागे विघरो, कांती पाहे निसरो, मस्तक आदरी शिरो भागी कंप.
शरीराचा लठ्ठपणा नाहीसा होण्याला लागतो आणि शरीरातील तेज कमी व्हायला लागतं आणि मस्तकाला कापरं सुटतं. दाढी सावळ धरी मान हालोनी वारी तरी जो करी मायेचा पैसू. दाढी पांढरी होते, मान हलवून नाही नाही अशी निवारण्याची खूण करते, तरी देखील जो प्रिय वस्तूचा पसारा वाढवतच राहतो. पुढील उरी आदळे तव न देखे जेवी आंधळे, का डोळ्यावरले निगळे आळशी तोषे. पुढे असलेला पदार्थ उरावर आदळेपर्यंत आंधळा जसा पुढे काय आहे ते पाहत नाही, किंवा डोळ्यावर असलेल्या चिपाळाच्या योगाने डोळे उघडत नाहीत. ह्या सबबीवर आणखीनच झोप घ्यायला संधी सापडते. म्हणून आळशी मनुष्य चिळस घेण्याऐवजी अधिकच संतुष्ट होतो. आपल्याला डोळे माझे उघडणार नाही आहेत म्हणून मी थोड्या वेळ आणखीन झोपतो, असं जर आपण केलं तर काय होईल? तमोगुणातच आपण राहू. आळस टाकून उठणं आणि काहीतरी करणं सकाळी उठून हे प्रत्येकाला आवश्यक आहे. नाहीतर आपण त्याच्यामध्येच राहू, आळसामध्ये. तैसे तारुण्य आजीचे, भोगिता वृद्धाप्य पाहेचे, न देखे तोची साचे अज्ञान उगा. अरे अर्जुना, त्याचप्रमाणे आजचं तारुण्य भोगत असताना उद्याचं येणारं म्हातारपण जो पाहत नाही, तोच खरोखर अज्ञानी आहे. देखे अक्षमे कुबजे, की विटावू लागे फुंजे, परी न म्हणे पाहे माझे ऐसेची भवे. आंधळ्या माणसाकडे पाहून किंवा कोबड्या माणसांकडे पाहून त्याला गर्वाने वेडावू लागतो, पण असं म्हणत नाही की माझी उद्या हीच अवस्था होईल. आणि अंगी वृद्धाप्यतेची संज्ञा ये मरणाची, परी जया तारुण्याची भुली न फिटे. आणि मरणाचे चिन्ह जे म्हातारपण ते शरीरावर आलं, परंतु ज्याला तारुण्याची भ्रांती सुटत नाही, तो अज्ञानाचे घर हे साचची घे उत्तर, देवीची परियसी थोर चिन्हे आणिक. तो पुरुष अज्ञानाचं घर आहे हे बोलणं खरं मान. त्याचप्रमाणे अज्ञानाची आणखी मोठी लक्षणं ऐक. तरी वाघाची अळवे, एक वेळ आला चरोनी दैवे, तेणे विश्वासे पुरती धावे वसू जैसा. तर वाघाच्या अरण्यातून दैवयोगाने एक वेळा सुरक्षितपणे बैल चरून आला. त्या विश्वासाने जसा तो पुन्हा त्या अरण्याकडे धावतो, तो बैल पुन्हा एकदा जातो त्या अरण्याकडे. पण एकदा तो सुटून आला वाघाच्या तावडीतनं, तर त्याला असं वाटतं की प्रत्येक वेळेस तो सुटेल आणि तो पुन्हा त्या अरण्याकडे धावतो. का सर्पघरा आतू अवचटे ठेवा, आणीला स्वस्तू येतुलियासाठी निश्चितू नास्तिकू होय. ज्या जागेत उरलेल्या द्रव्यावर सर्प होता, अशा जागेतून एकदा चुकून सुरक्षितपणे आपण द्रव्य आणलं, एवढ्यावरून जो खास नास्तिक होतो. म्हणजे पुरलेल्या द्रव्यावर सर्प असतो आणि तो द्रव्य घेऊ देत नाही, ही गोष्ट खोटी आहे असं मानतो. तैसेनी अवचटे हे एक दोन्ही वेळाला हे, येथ रोग एक आहे हे मानी ना जो. त्याचप्रमाणे आरोग्य हे एखाद दुसरं वेळी चुकून मिळालेलं असतं, तर तेवढ्यावरच या शरीरात रोग म्हणून काही एक आहे ही गोष्ट जो मानतच नाही. वैर्या नीद आली आता द्वंद्वे माझी सरली, हे मानी तो सापिली मुकला जेवी. शत्रूला झोप लागली एवढ्यावरून जो असं मानतो की आता आपले भांडण तंटे संपले, असं मानून जो स्वस्थ राहतो, तो ज्याप्रमाणे आपल्या मुलाबाळांसह नाश पावतो. कारण की शत्रू झोपलाय म्हणजे आपला तंटा मिटला असं नाही आहे. तो जेव्हा उठेल तेव्हा तुम्हाला संपवेल ना. तैसी आहार निद्रेची उजरी, रोग निवांतू जोवरी, तव जो न करी व्याधी चिंता. त्याप्रमाणे आहार आणि निद्रा ही जेथपर्यंत यथास्थित चालू आहेत, तोपर्यंत रोग निवांत आहे. तोपर्यंत जो रोगाची काळजी करत नाही. आणि स्त्री पुत्रादि मिळे संपत्ती जवळजवळ फळे, तेणे रजे डोळे जाती जयाचे. आणि स्त्री पुत्रादिकांच्या संगतीत जसजशी संपत्ती अधिकाधिक मिळत जाते, तसतसा त्या संपत्तीच्या धुराने ज्याच्यातील विचार नाहीसा होतो. सवेची वियोगू पडेल, विळवणी विपत्ती येईल, हे दुःख पुढील देखे नाजो. या स्त्री पुत्रादी
आणि संपत्ती यांचा काळ, संपत्ती पाहिजे, संपत्ती किंवा संतती पाहिजे ना, आय गेस. स्त्री पुत्रादी, हा, आणि संपत्तीच पाहिजे. या स्त्री पुत्रादी आणि संपत्ती यांचा तत्काळ वियोग होईल आणि एका दिवसात वाईट अवस्था येईल. हे पुढलं दुःख जो आगाऊ जाणत नाही तो अज्ञानगा पांडवा, आणि तोही तोची जाणावा, जो इंद्रिये अवासवाचारी येथ. अर्जुना, तो अज्ञानी आहे आणि जो इंद्रियांना हवं ते म्हणजे बरे वाईट न पाहता विषय देतो, तो देखील तोच म्हणजे अज्ञानी समजावा. वयसेचेनी उवाये, संपत्तीचेनी सावाये, सेव्या सेव्य जाये सर कटितू. तारुण्याच्या उत्कर्षाने आणि संपत्तीच्या साह्याने जो सेवन करण्याला योग्य अयोग्य अशी निवड न करता सरसकट विषय सेवन करतो, न करावे ते करी, असंभाव्य मनीधरी, चिंतू ते चिंतू नये ते विचारी, जयाची मती. जे करू नये ते करतो आणि न होणाऱ्या गोष्टी मनात आणतो, आणि ज्याविषयी विचार करू नये त्याविषयीच ज्याची बुद्धी विचार करते. रिघे जेथ न रिघावे, मागे जे न घ्यावे, स्पर्शे जेथ न लागावे अंग मन. जिथे जिथे प्रवेश करू नये तिथे तो प्रवेश करतो, जे घेऊ नये ते मागतो, आणि जिथे अंग किंवा मन लागू देऊ नये त्यांना जाऊन खेटतो. न जावे तेथ जाये, न पहावे ते जो पाहे, न खावे ते खाये तेवीची तोषे. जिथे जाऊ नये तिथे जातो, जे पाहू नये ते पाहतो, आणि खाऊ नये ते खातो. ह्या निषिद्ध गोष्टी केल्याबद्दल वाईट न वाटता त्याविषयी आनंद मानतो. न धरावा तो संगू, न लागावे तेथ लागू, नाचरावा तो मार्गू आचरे जो. ज्याची संगती धरू नये त्याची तो धरतो, जिथे संबंध करू नये तिथे संबंध करतो, आणि ज्या मार्गाचं आचरण करू नये त्या मार्गाचं आचरण करतो. नायकावे ते ऐके, न बोलावे ते बके, परी दोष होतील हे न देखे प्रवर्तता. जे ऐकू नये ते ऐकतो, जे बोलू नये ते मोठ्याने बडबडतो, परंतु असं केल्याने दोष घडेल हे पाहत नाही. 777 झाले पाहिजे. अवई नंबर. अंगा मनासी रुचावे, येतुलेनी कृत्याकृत्य नाठवे, जो करणे याचेनी नावे भलतेची करी. शरीराला आणि मनाला आवडेल एवढं असलं म्हणजे झालं. मग ते कर्म करायला योग्य असो वा नसो याचा काहीही तो विचार करत नाही, आणि जो करायचं म्हणून तो भलतच करतो. परिपाप मज होईल, का नरक यातना दे येईल, हे काहीची पुढील देखे ना जो. परंतु ह्यापासून मला पाप लागेल किंवा ह्या योगाने नरक यातना भोगाव्या लागतील, या पुढील होणाऱ्या गोष्टी जो काहीच पाहत नाही. तयाचेनी अंग लगे, अज्ञान जगी दाटुगे, जे सज्ञानाही संगे झोंबो सके. त्याच्या आश्रयाने अज्ञान जगात बलाढ्य होतं, आणि ते बलवान झालेलं अज्ञान ज्ञानवान पुरुषाबरोबरही झगडू शकेल. अशा प्रकारे अज्ञानाची आणखी कितीतरी लक्षणं ज्ञानदेव महाराजांनी आपल्याला सांगितली. अजूनही आहेत बाकी, अजून संपलेले नाही आहेत. आपण कुठपर्यंत आलो आता लक्षात ठेवाल का तुम्ही? 780 पर्यंत आलो ना आपण आता. 780. सो लेट्स रिमेंबर दिस 780, आणि इथपासून आपण आता पुढे सुरू करू. ठीक आहे, आजच्या पुरतं थांबू माहितीच. ओम पूर्णमद पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते, पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांति शांति शांति. हरि ओम. श्री गुरुभ्यो नमः. हरि ओम. नमस्कार.